सेल्फी मोडवर घ्यायचं ना. असं अंधार का पडलाय. बोलू नका. स्टार्ट 5 फोन करणार. घे फोन. दादासाहेब हॅलो. ओके ओके. नमस्कार, मी लक्ष्मीकांत देशमुख बोलतोय, माजी संमेलन अध्यक्ष. सर्व श्रोत्यांना जय भीम आणि लाल सलाम. जय भीम ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. हा बाबासाहेबांच्या अस्मितेचा हुंकार आहे सर्व समाजासाठी, म्हणून जय भीम. आणि लाल सलाम यासाठी की अण्णाभाऊ साठे हे मूळचे कम्युनिस्ट पक्षाचे एक निष्ठावान अस्सल कार्यकर्ते होते. शेवटपर्यंत ते कार्ड होल्डर होते, म्हणून लाल सलाम. दलित स्वयंसेवक संघ, अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था यांच्या वतीने जन्मशताब्दी प्रबोधनमाला या अंतर्गत आज मी आपल्याशी अण्णाभाऊ साठे आणि प्रगतिशील लेखक चळवळ या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे. पुन्हा एकदा मी आपल्याला नमस्कार करतो, लाल सलाम करतो, जय भीम म्हणतो आणि माझ्या व्याख्यानाला प्रारंभ करतो. मित्रांनो, हे अण्णाभाऊ साठेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे. 1 ऑगस्ट रोजी ते संपणार आहे, त्याची सांगता होणार आहे. या वर्षभरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये, नवे देशामध्ये आणि परदेशातही काही ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं स्मरण झालेलं आहे, त्यावर चर्चा झालेली आहे. परंतु मी पाहिलेलं आहे की या सर्व वर्षाच्या चर्चासत्रामध्ये आपण साऱ्यांनी त्यांच्या साहित्याचा गौरव केला, त्यांच्या शाहिरी वाङ्मयाचा गौरव केला, त्यांचं जे योगदान होतं संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्याचा आपण उल्लेख केलेला आहे. परंतु ते ज्या एका महत्त्वाच्या भारतीय साहित्याच्या चळवळीशी निगडीत झाले होते, त्या चळवळीचं म्हणजे प्रगतिशील लेखक चळवळीचं जे योगदान त्यांनी दिलेलं आहे त्यावर फारसं कोणी चर्चा केली बोललं नाही. मित्रांनो, माझा हा अभ्यासाचा विषय असल्यामुळे मी हा विषय घेतलेला आहे आणि प्रगतिशील लेखक चळवळ जी भारतीय साहित्याची मोठी चळवळ होती, त्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी जे योगदान दिलं आणि जे नवं वळण दिलं भारतीय साहित्याला आणि विचारविश्वाला, त्या प्रकाशावर टाकायचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आपल्या कल्पना आहेच की वाटेगाव सांगलीमधील मध्ये त्यांचा जन्म झाला. ते मातंग समाजाचे होते. अवघे 1.5 दिवस शाळेत गेले होते. त्यांना ती शाळा जातीय कारणासाठी सोडावी लागली. परंतु वयाच्या 11 वर्षापर्यंत ते गावी होते आणि त्यांनी शेतकरी शेतमजुरांचं दुःख पाहिलं होतं, गाव कुसाबाहेरचं जगणं पाहिलं होतं आणि जाती व्यवस्थेमुळे गरिबांवर, दलितांवर आणि गाव कुसाच्या बाहेरील लोकांवर जो अन्याय होतो ह्याचा त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला होता, पाहिलं होतं, निरीक्षण केलं होतं. या काळात त्यांना शाहिरी वाङ्मयाची गोडी लागली. त्यांची बुद्धी अतिशय तेज असल्यामुळे त्यांना अनेक गण गळगण पोवाडे पाठ होत गेले. त्यांचा आवाज पहाडी होता, त्यामुळे ते शाहीर म्हणून बालवयातच प्रसिद्ध होऊ लागले होते. परंतु जगण्यासाठी 11व्या वर्षी वडिलांसोबत त्यांना मुंबईला यावं लागलं. मुंबईला ते माटुंगा येथील लेबर कॅम्पमध्ये राहू लागले. लेबर कॅम्प माटुंगा हे खऱ्या अर्थानं
अण्णाभाऊ साठेंचं शिक्षणाचं एक मोठं विद्यापीठ होतं असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. त्यांना इथं जीवनाचं शिक्षण मिळालं. त्यांना वर्ग विग्रहाचा सिद्धांत समजला. वर्ग आणि जात यामुळे गरिबांचं पददलितांचं कसं शोषण होतं हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं, भोगलं. कारण ते स्वतः कामगार होते, पाट्या रंगवत होते, इतर छोटे मोठे कामं करते जगण्यासाठी. त्यामुळे बालपणी गावाकडे त्यांनी शेतकऱ्यांचं दुःख पाहिलं, शेतमजुरांचं दुःख पाहिलं, दलितांचं दुःख पाहिलं आणि मुंबईला आल्यावर कामगारांचं दुःख पाहिलं. कामगार खऱ्या अर्थानं हा नवनिर्माण करणारा एक घटक आहे. तो आपल्या श्रमातून समाज निर्माण करतो. आपल्या श्रमातून तो कापड गिरण्या चालवतो, पादत्राणे निर्माण करतो, अनेक विविध वस्तू कारखानदारी चालवतो. परंतु तरीही त्याचं शोषण होतं हे त्यांनी पाहिलं होतं. आपल्या जगण्यातून त्यांनी जे अनुभवलं शेतकऱ्यांचं दुःख, कामगारांचं दुःख, त्यामुळे मुंबईला असताना ते कम्युनिस्ट चळवळीकडे आकर्षित झाले होते. हा 1930चा कालखंड आहे. या कालखंडात मुंबईला जशी काँग्रेस जोरात होती तशीच कम्युनिस्ट पार्टी देखील खूप जोरात होती. श्रीपाद अमृत डांगे, मिरजकर सारखे दिग्गज नेते मुंबईला काम करीत होते. ते कामगार संघटना चालवत होते आणि भारतामध्ये मुंबई असेल, अहमदाबाद असेल, कानपूर असेल या ठिकाणी गिरणी कामगारांचे संप त्यांनी घडवून आणले होते त्यांच्या अधिक वेतनासाठी, त्यांच्या सन्मानासाठी. त्यामुळे कामगार वर्गामध्ये एक प्रकारचा लढाऊपणा तयार झाला होता. त्यामुळे या चळवळीकडे अण्णाभाऊ साठे आकर्षित झाले नसते तर नवल म्हणलं पाहिजे. कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी विचार आणि त्यातून प्रसूत होणारं, व्यक्त होणारं समतेचं आणि शोषणमुक्ती समाजाचं दर्शन त्यांना भावत गेलं आणि एकदा त्यांनी जी कास पकडली कम्युनिस्ट पार्टीची ती शेवटपर्यंत सोडली नाही. ते अभिमानानं सांगायचे की मी कम्युनिस्ट कार्यकर्ता आहे आणि मला जी जीवनदृष्टी मिळालेली आहे कम्युनिस्ट पार्टीच्या विचारानं मिळालेली आहे, मार्क्सच्या विचारानं मिळालेली आहे आणि शोषणमुक्ती आणि समता हे माझं स्वप्न आहे, माझं ध्येय आहे. या दृष्टीनं ते काम करत होते आणि काम करू लागले. तेव्हा आपल्या जगण्यातून ते मार्क्सवाद शिकले होते. त्यांनी मार्क्सवाद नंतर वाचला. आधी त्यांना समता प्रस्थापित होणं समाजामध्ये, गरिबी श्रीमंतीची दरी कशी कमी होणं महत्त्वाचं आहे हे जगण्यातून अनुभवातून कळलं होतं. नंतर त्यांना हा मार्क्सचा विचार सिद्धांतातून कळला, पुस्तकातून कळला आणि त्यांचा व्यासंग वाढत गेला आणि त्यांची जाण जी होती मार्क्सचा विचाराची ती समृद्ध होत गेली आणि त्यामुळे ते कामगार नेते बनले, कम्युनिस्ट पार्टीचं काम करू लागले आणि मूळचे शायर होते, कवनं करत होते. मग त्यांना जे जीवन दर्शन झालं ते मग ते कथा कादंबऱ्याकडे वळले आणि एक मोठे साहित्यिक झाले. आणि साहित्यिक झाल्यामुळे, शाहीर असल्यामुळे आपोआपच ते कम्युनिस्ट पार्टीने सुरू केलेल्या प्रगतीशील लेख चळवळीकडे आकर्षित झाले. मित्रांनो, येथे मला एक नाव घेतलं पाहिजे, कॉम्रेड PC जोशींचं. हे कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव होते 1932-33 पासून ते जवळपास 45 सालापर्यंत. आणि त्यांनी कम्युनिस्ट पार्टीचा काम वाढवण्यासाठी त्यामध्ये बुद्धिजीवी आले पाहिजेत, कलावंत आले पाहिजेत आणि त्यांना मार्क्सचा विचार कळला पाहिजे आणि त्यांनी आपल्या कलेतून हा विचार लोकांपर्यंत नेला पाहिजे आणि लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे, त्यांना पुरोगामी केलं पाहिजे आणि त्यातून सामान्य माणसाला एक विचार देत त्यांचा आवाज बनत त्यांना क्रांतीसाठी, लढ्यासाठी, अन्यायाविरुद्ध झुंजण्यासाठी तयार केलं पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी प्रगतीशील चळवळीला खूप मोठं प्रोत्साहन दिलं होतं. जरी ही चळवळ त्यांनी सुरू केली नसली तरी त्यांच्या पाठिंब्याविना ही चळवळ उभी राहू शकली नसती आणि वाढू शकली नसती. त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे प्रगतीशील चळवळीमध्ये सामील झाले. या प्रलस हे म्हणजे प्रगतीशील चळवळीचं भावंड आहे इप्टा, इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन, म्हणजे भारतीय जननाट्य चळवळ असं तिला मराठीत म्हणलं जातं. त्याचे देखील ते
कार्यकर्ते बनले, कारण ते शाहीर होते. आणि या इप्टामध्ये नाटक त्याचबरोबर लोककलांचा प्रचार आणि प्रसार होत होता आणि त्याद्वारे जनजागृती करायचं त्यांचं ध्येय होतं. आणि 1949 साली ते इप्टाचे अखिल भारतीय अध्यक्षही बनले होते. 1 वर्ष, दरवर्षी अध्यक्ष बदलायचे. मित्रांनो, आपण लक्षात ठेवा, इप्टाचं अध्यक्ष हे किती महत्वाचं, किती मानाचं, किती मोलाचं आहे. इप्टाचे अध्यक्ष कोण कोण होते? महान कलावंत पृथ्वीराज कपूर होते, थोर अभिनेते आणि युवक नेते बलराज साहनी होते, A.K. हंगल होते, कैफी आजमी होते आणि या मंडळीमध्ये अण्णाभाऊ साठे देखील इप्टाचे अध्यक्ष बनले होते. म्हणजेच प्रगतिशील लेखक चळवळ आणि इप्टा या 2 संस्थेमध्ये त्यांनी खूप मोलाचं योगदान दिलं. ते योगदान काय होतं हे आपण आज पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपल्याला प्रगतिशील लेखक चळवळीचं इतिहास म्हणून घेतला पाहिजे. ती का स्थापन झाली, तिचं तत्वज्ञान काय होतं, ती कशी वाढत गेली आणि तिनं कुठले विचार साहित्य जगताला दिले, ज्याचा अण्णाभाऊ साठेंनी स्वीकार केला आणि आपल्या साहित्यातून त्याचं दर्शन घडवलं. ती चळवळ काय होती हे आपण पाहूयात. मित्रांनो, प्रगतिशील लेखक चळवळीचा जो इतिहास आहे तो खूप रोमहर्षक आहे. तो खूप मोठा विस्तृत आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. सन 1932 या वर्षी एक अभूतपूर्व अशी घटना घडली. ती म्हणजे उर्दू भाषेमध्ये अंगारे नावाचा एक कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यात 10 कथा होत्या आणि त्याचे 4 लेखक होते. त्यातील सर्वात प्रमुख म्हणजे सज्जाद जहीर, ज्यांच्या 5 कथा होत्या. रशिदा बानो यांच्या 2 कथा होत्या आणि इतर दोघांच्या आणखीन 2 कथा होत्या. हा अंगारे कथासंग्रह उर्दूमध्ये प्रसिद्ध झाला आणि एकच हाहाकार मधला हलकल्लोळ झाला. हा अश्लील आहे अशी पहिली हाकाटी उठली गेली. हा इस्लाम विरोधी आहे, दिव्य कुराणाची आणि पैगंबराची बदनामी करणारा आहे अशी मुल्ला मुलांनी बांग दिली आणि त्याच्या विरुद्ध प्रचार सुरू झाला. शहरभरामध्ये ठिकठिकाणी या पुस्तकाच्या प्रती जाळण्यात आल्या आणि तेव्हाच्या ब्रिटिश सरकारकडे अशी मागणी केली की हे पुस्तकवर बंदी आणली पाहिजे. हा क्षोभ इतका वाढला गेला होता की सरकारला शेवटी ते पुस्तक बंदी आणावी लागली आणि जितक्या प्रती बाजारात होत्या त्या सगळ्या त्यांनी जप्त केल्या. फक्त 5 प्रती ठेवून बाकी सर्व प्रती जाळून टाकल्या. त्यातल्या 2 प्रती भारत सरकारच्या ताब्यात ठेवल्या, 2 प्रती लंडनला पाठवल्या आणि एक प्रत इतर एका ठिकाणी जतन करून ठेवली गेली. आणि या पुस्तकाचं नंतर जवळपास 50 वर्षांनी, मागच्या 5-6 वर्षापूर्वी त्याचं पुनर्प्रकाशन झालं. असं काय होतं अंगारेमध्ये ज्यामुळे मुस्लिम समाज एवढा क्षुब्ध झाला, प्रक्षुभित झाला? या कथासंग्रहामध्ये, या कथामध्ये तत्कालीन 1930च्या मुस्लिम समाजाचं चित्रण होतं, धीट चित्रण होतं आणि धर्माच्या परंपरेमुळे, काचामुळे सामान्य माणसाची कशी होरपळ होते हे ते त्यात दर्शन केलं होतं. त्यावर धर्मटीका होती, परंपरेवर टीका होती आणि त्याचबरोबर स्त्री अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यात आली होती आणि स्त्रियांच्या लैंगिक जाणीवेचं त्यात धीट चित्रण होतं. हा कथासंग्रह आज वाचला तर तो फारसा कलात्मक आहे असं म्हणता येणार नाही, परंतु तोपर्यंत उर्दू साहित्यामध्ये केवळ रंजनवादी साहित्य होतं. प्रेम, इश्क, मोहब्बत, विरह आणि पुनर्मिलन असा जो साचा होता त्यात ते साहित्य होतं, रंजनासाठी होतं, लोकांना ते आवडायचं. त्यातून उर्दू साहित्याची सुटका या अंगारामुळे केलं आणि अंगाराचा प्रभाव इतका जास्त होता की त्यानंतर उर्दू साहित्याला एक नवं पुरोगामी वास्तववादी लेखनाचं वळण लागलं. हा पहिला. परंतु या पुस्तकावर बंदी आली होती आणि त्याचे मुख्य आधारस्तंभ किंवा प्रमुख लेखक सज्जाद जहीर हे उच्च शिक्षित होते आणि कम्युनिस्ट पार्टीचे एक मोठे खंदे पुरस्कर्ते लेखक होते आणि कार्यकर्ते होते. ते निराश झाले की आपल्याला जे करायचं आहे ते ताबडतोब करू शक्य, काही वेळ आपल्याला थांबले पाहिजे, म्हणून ते उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले. तिथं त्यांना 1933ला गेले. तिथं त्यांना इंग्रजीचे प्रसिद्ध लेखक मुल्कराज आनंद भेटले
आणखीन 2 लेखक त्यांना सामील झाले आणि या सर्वांनी मिळून विचारविनिमय सुरू केला की भारतीय साहित्य आजचं आहे हे समाधानकारक नाही, ते आधी रंजनामध्ये अडकलेलं आहे आणि भ्रामक केवळ भरल्या पोटी लोकांची करमणूक करावी या उद्देशानं लिहिलेलं ते साहित्य आहे, क्षणभंगूर आहे, क्षणजीवी आहे, परंतु त्यांच्या पुढे नवं विचार येत नाही. आज समाजामध्ये विषमता आहे, अन्याय आहे, गरिबांचं जगणं मुश्किल झालेलं आहे, त्यावर काही लिखाण केलं जात नाही. त्यामुळे आपल्याला नवं विचार, नवं साहित्य आणलं पाहिजे असं ते विचार करत असताना त्यांनी पाहिलं की जगामध्ये एक प्रगतिशील लेखक चळवळीचं एक फार मोठं पीक आलं होतं. त्याचं कारण असं होतं की 1917 साली रशियामध्ये बोल्शेविक क्रांती झाली होती आणि सोव्हिएत युनियनमध्ये तत्कालीन समतेचं राज्य आलं होतं. तिथं शोषणमुक्त समाजव्यवस्था झाली होती. सर्व जमिनीची आणि साधनांची मालकी सरकारकडे गेली होती, म्हणजे लोकांकडे गेली होती. त्यामुळे रशिया म्हणजे समतेचा स्वर्ग असं वातावरण निर्माण झालं होतं आणि याची मोहिनी संबंध जगभर पसरली होती. अगदी पंडित नेहरू सारख्या लोकांना देखील त्याचं मोह पडला होता आणि एन एम राय असतील किंवा इतर लेखक असतील हे सर्व त्यांना प्रभावित झाले होते. आणि त्यांनी असं विचार केला की आपल्या रशियात जे घडलेलं ते जगात घडलं पाहिजे. जिथं जिथं जमीनदारी आहे, जिथं जिथं कारखानदारी आहे, भांडवलशाही आहे, जिथं अन्याय आहे, विषमता आहे, त्या ठिकाणी समता आली पाहिजे, लोकांचं मन बदललं पाहिजे. यासाठी कलेच्या माध्यमातून मार्क्सवादी विचार जर आपण प्रस्तुत केला आणि लेखकांनी त्याप्रमाणे लिखाण केलं तर ते लोकांपर्यंत जाईल आणि लोक विचार करतील, त्यांना पुरोगामी विचाराचं वळण मिळेल आणि ते क्रांतीसाठी तयार होतील. म्हणून प्रगतिशील चळवळ युरोपमध्ये सुरू झाली. त्याचे सगळे पडसाद उमटत होते जगभर आणि ते पडसाद सज्जाद, जहीर, मुल्क आनंद हे टिपत होते आणि त्यामुळे त्यांच्या विचाराला एक चांगलं वळण लागलं आणि त्यांनी चर्चा करून आपल्या मित्रांशी त्यांनी म्हणजे सज्जाद, जहीर आणि मुल्क राजाने यांनी एक जाहीरनामा तयार केला आणि आपल्या चळवळीचं नाव दिलं प्रगतिशील लेखक चळवळ असं ठेवलं. आणि ही चळवळ देशभर पसरवून नेण्यासाठी प्रगतिशील लेखक संघ स्थापन करावा असं त्यांनी ठरवलं. हा आराखडा पूर्ण केला आणि मग सज्जाद, जहीर पुन्हा भारतात आले. पुढे काम कसं करता येईल तेव्हा प्रश्न की आपण काय करायचं. मग ते सरळपणे तेव्हाचे आणि आतापर्यंतचे भारताचे सर्वश्रेष्ठ लेखक मुंशी प्रेमचंद यांच्याकडे गेले. मित्रांनो, मुंशी प्रेमचंद हे हिंदी उर्दूचे एक फार मोठे कथा कादंबरीकार आहेत आणि त्यांचा इतका मोठा लेखक भारतात आधुनिक काळात दुसरा झालेला नाही. आजही त्यांच्या कथा, त्यांच्या कादंबऱ्या ह्याचा अभ्यास होतो शालेय जीवनामध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये आणि आजही त्यांच्या साहित्यातून लोकांना प्रेरणा मिळत असते. त्यांना जाऊन सज्जाद, जहीर भेटले. त्यांनी आपला उद्देश सांगितला आणि त्यांनी बनवलेला प्रगतिशील लेखक चळवळीचा जाहीरनामा किंवा तत्वज्ञान हे त्यांना दाखवलं. तो डाटा अर्थात इंग्रजीमध्ये होता. प्रेमचंदांनी वाचला. त्यांना तो अतिशय पटला कारण ते स्वतः जे लिखाण करत होते ते असं लिखाण करते. त्यांचं लिखाणाचा विषयवस्तू ही स्त्रियांचं शोषण, गरिबांवर होणारा अन्याय हाच असल्यामुळे त्यांना हा विचार पसंत पडला. त्यांनी त्याचा हिंदी अनुवाद करून घेतला आणि तो आपल्या हंस मासिकात छापला. तो हंसमध्ये आल्यामुळे संबंध देशामधील सर्व प्रांताच्या लेखकापर्यंत तो पोचला आणि जे नवे दमाचे लेखक होते त्यांना काहीतरी वेगळं लिहायचं होतं. त्यांना हा विचार एकदम पसंत पडला आणि या चळवळीकडे ते आकृष्ट झाले. मग प्रत्येक प्रांतामध्ये त्याच्या शाखा स्थापन झाल्या आणि त्याला एक अधिक चांगलं वर्णन द्यावं आणि देश पातळीवर विचार विनिमय व्हावा म्हणून 1936 साली प्रगतिशील लेखक चळवळीचं पहिलं अधिवेशन एप्रिल महिन्यामध्ये लखनौ शहरात भरलं. त्याचे अध्यक्ष अर्थातच प्रेमचंद झाले कारण त्यांच्या इतका मोठा लेखक दुसरा कोणी नव्हता आणि त्यांनी देखील मोठ्या मनानं यायचं मान्य केलं. आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी एक 15 पानाचं भाषण वाचून दाखवलं. त्यांच्या त्या भाषणाचा विषय होता साहित्य का उद्देश आणि त्यांनी ते जे भाषण केलं, आज त्याला जवळपास 80-85 वर्ष झालेले आहेत, पण आजही ते भाषण किंवा त्यातले विचार
हे प्रगतीशील चळवळीचं अतिशय गोटीबद्ध स्वरूपाचं तत्वज्ञान आहे. ती पुरोगामी लेखकासाठी, प्रगतीशील लेखकासाठी एक प्रकारची गीता, बायबल, कुराण आहे असं म्हणलं हरकत नाही. मित्रांनो, प्रेमचंदांनी जे भाषण केलं होतं त्या भाषणाचे काही ठळक मुद्दे सांगतो. भाषण खूप मोठं होतं, ते पूर्ण सांगणं मला आवडलं असतं, परंतु वेळेअभावी शक्य नाहीये. तर त्यांनी जे मुद्दे मांडले त्याचे तुम्हाला थोडक्यामध्ये सूत्ररूपात सांगायचा मी प्रयत्न करणार आहे. ते पहिला जो मुद्दा सांगितला तो हा सांगितला की लेखकाने केवळ रंजनपर लिहिणं कमी करून गरीब वंचितांच्या जीवन संघर्षाचं चित्रण केलं पाहिजे. म्हणजे तोवर जे लेखक भरल्या पोटी करमणुकीसाठी लिखत होते आणि त्यांच्या सौंदर्याची व्याख्या फक्त स्त्री सौंदर्यापुरती मर्यादित होती, ती कमी करून गरिबाकडे त्याने लक्ष वळावं, गरिबांचं जीवन पाहावं आणि त्याचं चित्रण करावं, हा त्यांचा पहिला उद्देश होता, साध्य होता. लेखकांनी काय केलं पाहिजे? लेखकांनी लोकांचा आवाज बनला पाहिजे. त्यांनी या भाषणात एक मोठी क्रांतिकारी गोष्ट केली. ते असं म्हणाले, हमें खूबसूरती का मय्यार बदलना होगा. म्हणजे आम्हाला सौंदर्याची नवी परिभाषा घडवली पाहिजे. म्हणजे काय हे मी तुम्हाला मित्रांनो उदाहरण देऊन सांगायचा प्रयत्न करतो. नव सौंदर्याचा परिभाषा म्हणजे काय? आधीची परिभाषा काय होती? सौंदर्य म्हणजे स्त्री सौंदर्य, निसर्ग सौंदर्य, बालकांचं सौंदर्य, सगळं छान छान गुलगुलीत, समाधानी, तिथं दुःख नाही, वेदना नाही, असं जीवन म्हणजे सौंदर्य जीवन. त्याला त्यांनी छेद दिला आणि प्रेमचंदांनी सौंदर्याची नवी परिभाषा घडवली. त्याची उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. सौंदर्य म्हणजे काय? नव सौंदर्य किंवा या प्रलसेचं म्हणजे प्रगतीशील चळवळीचं जे सौंदर्याची व्याख्या आहे ती अशी आहे, उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. श्रमिकांच्या घामाच्या सुगंधात सौंदर्य आहे, ही पहिलं उदाहरण आहे. जे श्रमिक आहेत, काम करतात, त्याला जो घाम येतो त्या घामाच्या सुगंधामध्ये सौंदर्य आहे. कष्ट करणाऱ्या स्त्रीच्या राठ हातामध्ये सौंदर्य आहे. कारण स्त्री काम करते, घर चालवते, मुलाबाळांना रांधून घालत असते, शेतात काम करत असते, कारण ती आद्य शेतकरी आहे. तिचे हात कामाने घट्ट पडणारच, कारण त्याशिवाय ती जगू शकणार नाही, घर जगू शकणार नाही. त्या राठ हाताच्या सौंदर्य सुरकुत्यामध्ये किंवा जाळ्यामध्ये सौंदर्य पाहिलं पाहिजे. हा दुसरा उदाहरण दिलं. उन्हात काळवडलेल्या शेतकऱ्याच्या थकव्यामध्ये सौंदर्य असतं असं त्यांनी सांगितलं. ते आपण पाहायला शिकलं पाहिजे. पोलादाला ठिणग्या पाडताना कामगारांच्या धक्क्याच्या डोळ्यामध्ये जे दिसतं ती नजर म्हणजे सौंदर्याची नजर आहे. मी पुन्हा सांगतो, पोलादाला ठिणग्या पाडणाऱ्या कामगारांच्या धगधगत्या डोळ्यामध्ये सौंदर्य तुम्हाला पाहता आलं पाहिजे, हुडकता आलं पाहिजे. ही सौंदर्याची नवी परिभाषा, नवी परिसीमा, नवी मापदंड आहे. जे संप करतात, अन्यायाविरुद्ध मागण्यासाठी, आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करतात, कारण त्या काळामध्ये कामगारांनी कापड गिरण्यामध्ये बरेच संप केले होते, त्या संदर्भ आहे. संप आंदोलन करणाऱ्या जनतेच्या भीतीमुक्त व बलिदानास तयार असणाऱ्या आवेशामध्ये सौंदर्य आपण पाहिलं पाहिजे, हे त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्या या भाषणामुळे एकच खळबळ आली. सर्व तरुण वर्ग भारावून गेला, विचार करू लागला आणि त्यातून प्रगतीशील चळवळीचं तत्वज्ञान सिद्ध झालं. मित्रांनो, प्रगतीशील चळवळ ही 1935 ते 60 पर्यंत खूप भरात होती आणि ती प्रामुख्याने हिंदी आणि उर्दू साहित्यामध्ये जास्त प्रभावीपणे व्यक्त झालेली आहे. त्या दोन भाषेच्या लेखकांनी, कवींनी ही चळवळ आपली केली होती. काही प्रमाणात पंजाबामध्ये, काही प्रमाणात बंगालमध्ये ही चळवळ पसरली होती. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रातील कलावंतांनी, लेखकांनी त्याकडे सपशेल पाठ फिरवली. हा 1940चा कालखंड आहे, 35 ते 40चा कालखंड आहे. त्या काळामध्ये मराठीतील दिग्गज लेखक कोण होते? एक होते वि. स. खांडेकर, दुसरे होते ना. सी. फडके. हे काय वाद खेळत होते? कलेसाठी कला की जीवनासाठी कला.
खरं तर दोघे रंजनवादी, ते धड कलावादीही नव्हते, जीवनवादीही नव्हते, दोघेही पक्के रंजनवादी होते. फक्त वेगळ्या पद्धतीनं पोज घेत मुलामा देत ते लिखाण करत होते. अशा काळामध्ये मराठी साहित्यामध्ये रूपवाद, सौंदर्यवादाची खूप जबरदस्त मोहिनी होती. मानसिक व्यापाराचं चित्रण करण्याचं फार मोठी चळती झाली होती आणि फक्त सुशिक्षित मध्यमवर्गीय जीवनाचं चित्रण करण्यात ते धन्यता मानत होते. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो कामगार वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, दलित वर्ग आहे, ह्यांच्याकडे त्यांचं लक्ष जात नव्हतं. त्यामुळे मशगूल असलेले शहामृग व्यक्तीचे मराठी लेखक कलावंतांनी या अत्यंत पुरोगामी नव्या विचाराच्या प्रगतीशील लेखक चळवळीकडे पाठ फिरवली. त्याला एकच लखलखता अपवाद होता. तो म्हणजे अण्णाभाऊ साठे. हा फक्त दीड दिवस शिकलेला शाळा, परंतु ज्याचं साहित्य 37 भाषामध्ये जगाच्या अनुवाद होऊन प्रसिद्ध झालं. की मग मी असं म्हणेन की भारतामधला पहिला आणि कदाचित आजवरचा एकमेव असा साहित्यिक आहे अण्णाभाऊ साठे, ज्याचं साहित्य जगातल्या जास्तीत जास्त देशामध्ये पोचलेलं आहे. तेवढं दुसऱ्या कुठल्याही लेखकाचं, मराठी लेखकाचं साहित्य आजवर पोचलेलं नाही, ह्याची आपण नोंद घेतली पाहिजे. अण्णाभाऊ साठे इतके मोठे का झाले? ह्याचं एकच कारण आहे, ते खऱ्या अर्थानं भारतीय लेखक होते. ते खऱ्या अर्थानं वैश्विक लेखक होते. वैश्विक भान त्यांना होतं, कारण त्यांनी साहित्यातून मानवतेचा उद्घोष केला होता. मानवमुक्तीची त्यांनी स्वप्न पाहिली होती. असा हा लेखक होता. त्यांचं हे साहित्यातून जे योगदान दिलेलं आहे, त्यामागे त्यांची मुख्य प्रेरणा होती प्रगतीशील लेखक चळवळीची. मित्रांनो, त्यावेळी या चळवळीनं खूप मोठे दिग्गज लेखक दिले. प्रेमचंद असतील, कृष्णचंद्र असतील, इस्मत चुगताई असतील, भीष्म साहनी असतील, हे कथा कादंबरीकार या चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ होते आणि त्यातून ते पुढे आले होते. त्यांनी आपले पुरोगामी लेखन या चळवळीच्या आधारे केलं होतं. एक. दुसरं, फैज अहमद फैज असतील, मजाज लखनवी असतील, मखदूम साहेब असतील, साहिर, मजरूह, कैफी, अली सर जाफरी सारखे कवी असतील. या कवींनी देखील खूप पुरोगामी शायरी केली होती. तिसरा जो वर्ग होता कलावंताचा, त्यामध्ये शैलेंद्र असतील, प्रेमधन असतील, शंभू मित्रा असतील, सलील चौधरी असतील, यांनी लोकसंगीताद्वारे लोक साहित्याद्वारे प्रबोधन करायला प्रारंभ केला होता. या तिन्ही क्षेत्रामध्ये, तिन्ही आघाडीवर अण्णाभाऊ साठे हे खूप पुढे होते. ते कथा कादंबरीकार होते प्रेमचंदासारखे, ते कवी शायर होते फैज आणि साहिर सारखे, ते लोककलावंत होते सलील चौधरी, शंभू मित्रासारखे, आणि त्याहीपेक्षा अधिक काही होते. त्यांनी काही नवीन साहित्य निर्माण केलं, आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु या सर्वाचा जो एक लसावी आहे, तो आहे प्रगतीशील लेखक चळवळीचं तत्वज्ञान. हे तत्वज्ञान काय आहे? समता आणि बंधुता, श्रमाची प्रतिष्ठा, गरीब आणि श्रीमंतामध्ये दरी कमी होणं, आणि अन्याय होणार नाही, आणि संपत्तीची साधनं ही मूठभरांच्या हाती एकवटता कामा नयेत, ती सर्वांच्या हाती गेली पाहिजेत. समाजामध्ये जी संपत्ती आहे, मग भूमीची संपत्ती असेल, इतर वृक्षसंपदा, निसर्गसंपत्ती असेल, ज्या ज्या संपत्तीतून माणसाला पैसा मिळतो किंवा सुखसमाधान मिळतं, त्या सर्व संपत्तीची मालकी ही काही मूठभरांच्या हाती असता कामा नये. तशी व्यवस्था निर्माण झाली होती भारतामध्ये जाती व्यवस्थेनं, आणि जगामध्ये भांडवलशाहीनं ती निर्माण झाली होती. आणि त्यापूर्वी जमीनदारी राजेशाहीमध्ये ती निर्माण झालेली होती. ही राजेशाही असेल, डिक्टेटरशिप असेल, जमीनदारी आहे, सरांदमशाही असेल, भांडवलशाही असेल, किंवा जाती व्यवस्थेमुळे निर्माण झाली धर्मशाही असेल, या सर्वांनी शोषण केलं सामान्य माणसाचं मूठभरांच्या श्रीमंतीच्या हव्यासासाठी. मूठभर श्रीमंत होत गेल्या, ऐषारामी जगू लागले, परंतु त्याचवेळी लाखो जनता
सामान्य माणसं हे गरीब राहिले, पिचत राहिले, अन्याय बळी पडत राहिले. तर हे थांबलं पाहिजे, हा मार्क्सचा विचार होता. हाच खऱ्या अर्थानं वर्ग विग्रहाचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे आणि तो अण्णाभाऊ साठे प्रत्यक्ष जीवनातून शिकले होते. हे मी यापूर्वी बोललेलं आहे. मी पुन्हा एकदा तो अधोरेखित करू इच्छितो मुद्दा, की त्यांनी जगण्यातून कामगाराचं शोषण अनुभवलं होतं. त्यांनी जगण्यातून शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं आणि दलित समाजाचं, मातंग समाजाचं शोषण पाहिलं होतं. त्यांनी पाहिलं होतं की गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक सामाजिक फाळणी झालेली आहे. गावातलं जग आणि गावकुसाबाहेरचं जग असं एक सामाजिक फाळणी भारतात प्रत्येक खेडेगावात झालेली आहे. आणि तसंच शहरामध्ये श्रम करणारे लाखो कामगार आणि फायदा उठवणारे बोटभर भांडवलदार यामध्ये दरी वाढत चाललेली होती. हा वर्ग विग्रह, ही जी कास्ट आहे, हा जो क्लास आहे, वर्ग आहे, हा वर्ग विग्रह व्हायला पाहिजे. वर्गातील भेद जो आहे, मतभेद नाही, नुसता भेद आहे, आर्थिक भेद आहे, तो मिटला गेला पाहिजे. हा मार्क्सचा विचार होता आणि हा भारतीय साहित्याच्या परिप्रेक्षामध्ये प्रगतिशील लेखक चळवळीने आपला होता आणि त्यानुसार त्यांनी लेखन केलं. तर उदाहरण देतो. के अब्बास यांनी प्रगतिशील लेखक चळवळीच्या माध्यमातून एक चित्रपट निर्माण केला होता, धरती केल्यार. हा बंगालची जी दुष्काळ पडला होता 1940च्या दशकामध्ये, त्यावर तो आधारित होता. तेव्हा लाखो लोक अक्षरशः मरण पावले होते. त्या लोकांचे दुःख मांडणारा हा चित्रपट होता. त्याचप्रमाणे वर्ग विग्रहाचा सिद्धांत मांडणारा, गरीब आणि श्रीमंतीमध्ये फरक दाखवणारा, कामगार आणि भांडवलदारामध्ये फरक दाखवणारा नीचा रंग हा सिनेमा चेतनाने निर्माण केला होता. हे दोन्ही चित्रपट 1940च्या आसपासचे होते आणि हे दोन्ही चित्रपटाची प्रेरणा, निर्मिती ही पेलसे म्हणजेच प्रगतिशील लेखक चळवळ आणि इप्टानं केली होती. हे महत्त्वाचं आहे. या सर्व प्रोसेसमध्ये कधी अण्णाभाऊ साठे सहभागी होते, कधी निरीक्षक होते, कधी वाचत होते, कधी अनुभवत होते आणि आपलं व्यक्तिमत्व आणि आपली जाण ते समृद्ध करत होते. त्या काळात ते प्रामुख्यानं शाहिरी वाङ्मय लिहित होते आणि लोकांचं प्रबोधन करत होते. कम्युनिस्ट पार्टीची आणखीन एक शाखा होती, तिला ते शेती परिषद किंवा कृषक परिषद म्हणत होते, किसान सभा म्हणत होते. त्या किसान सभेचं 1944 साली महाराष्ट्रात अधिवेशन भरलं होतं मुंबईजवळ आणि त्यावेळी त्यांनी जनप्रबोधनासाठी इप्टाच्या धर्तीवर एक कलापथकची निर्मिती केली. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी बांधवांना, कामगारांना कळण्यासाठी मराठी भाषेतून प्रबोधन व्हायला पाहिजे आणि मग मराठी लोककलेचं एक माध्यम असावं म्हणून त्यांनी लाल बावटा ही कलापथक स्थापन केलं. तिथं अण्णाभाऊ साठेंना प्रथम शाहीर अमर शेख भेटले आणि द.ना. गवाणकर भेटले. गवाणकर, अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे ही त्या त्रिमूर्तीनं म्हणजे लाल बावटा, या लाल बावटानं जनप्रबोधन केलं. सामान्य कामगारांना नवा विचार, पुरोगामी विचार दिला, त्यांना क्रांतीपर्वण केलं, त्यांना बंडाला प्रवृत्त केलं. मुंबईला 1944-45 पर्यंत, नाविकाचा बंडापर्यंत अनेक संप झाले कामगारांचे. मग ते गिरणी कामगार असतील, घरेलू कामगार असतील किंवा पादत्राणामध्ये काम करणारे कामगार असतील, या सर्वांनी आपल्या हक्कासाठी संप केला, आवाज उठवला आणि हे सर्व कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली घडत होतं. त्यामध्ये पार्टीचं काम तर होतंच, योगदान महत्त्वाचं होतंच, डांगेकर नेते महत्त्वाचे होतेच, परंतु त्याच्या जोडीला प्रलसेचे कार्यकर्ते होते, तत्वज्ञान होतं आणि लाल बावटा मार्फत अण्णाभाऊ साठे, गवाणकर आणि अमर शेखांचं योगदान होतं. हे त्यांचं महत्त्वाचं होतं. पुढे ते त्यामुळे त्यांनी अनेक गोष्टी केल्या. तर त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे प्रामुख्यानं पोवाडे, शाहिरी वाङ्मय निर्माण करायचे. तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं आणि रशिया विरुद्ध जर्मन असा संघर्ष सुरू होता.
हिटलर आणि मुसोलिनी हे फॅसिस्ट प्रवृत्तीचे जग जिंकायला निघाले होते. त्यांचं विजय होणं म्हणजे जगाशी खूप मोठा धोका होता. म्हणून अमेरिका, ब्रिटन आणि तत्कालीन सोव्हिएत युनियन एक झाले होते. जेव्हा जर्मनीनं हल्ला केला सोव्हिएत युनियनवर, रशियावर, तेव्हा रशियन फौजेनं, लाल सेनेनं पराक्रमाची शर्थ केली आणि या सेनेला पराभूत केलं, जर्मनी सेनेला, नाझी सेनेला. आणि शेवटी हिटलरला आत्महत्या करावी लागली. स्टालिनग्राडचा विजय झाला. त्या विजयावर त्याने पोवाडा लिहिला होता. तो पोवाडा त्या काळात खूप लोकप्रिय झाला होता. त्या पोवाड्याच्या काही तुम्हाला 4 ओळी ऐकून दाखवतो, म्हणजे मग तुम्हाला कळेल की अण्णाभाऊ साठेंचं वैश्विक भान किती समृद्ध होतं. त्या पोवाड्यात ते असं म्हणतात, एक असा चरण आहे त्या पोवाड्याचा, दलितांचा आशा किरण. मला शायरी पण गाता येत नाही, ही माझी कमतरता आहे, ती आपण समजून घ्यावी. मी फक्त त्यांचं वैश्विक भान किती होतं आणि ते जागतिक कसा विचार करत होते हे आपण लक्षात घ्यावं, हा तुम्हाला मी पोवाडा सांगत आहे. दलितांचा आशा किरण, रशियाचा प्राण, जंग जंगी जान लढवले. रोस्तो आणि खार्को या 2 सेनापतींनी रक्षिले लेनिनग्राड, मॉस्को. नाझीचा काळ, तीमशेंक, जी 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 जी. आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीला अभिमान वाटावा असा हा पोवाडा आहे. आंतरराष्ट्रीय वर्गाशी संबंध जोडणारा हा पोवाडा म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं वैश्विक भान किती सजग होतं, किती प्रखर होतं, ते किती विशाल विचाराचे, मनाचे होते, अवघ्या मानवतेला कवेत घेणारे होते, ह्याचं दर्शन होणं हा पोवाडा आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांचे अनेक पोवाडे गाजलेले आहेत. आज तर ते बरेचसे कालबाह्य झालेले आहेत, हे आपण मान्य केलं पाहिजे. कारण शेवटी शाहिरी वाङ्मय जे असतं, लोकवाङ्मय असतं, हे ते काळाची अपत्य असतं. त्या काळामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न असतात त्या प्रश्नाभोवती ते साहित्य गुंफलेलं असतं. त्या काळामध्ये आणखीन एक महत्त्वाचा लढा होता, तो होता शेतकऱ्यांचा. कारण जसा कामगार महत्त्वाचा आहे क्रांतीसाठी, चळवळीसाठी, तसा शेतकरी जगाचा पोशिंदा महत्त्वाचा आहे. आणि तेव्हा हैदराबाद किंवा निजामनं जे संस्थान होतं, हैदराबाद संस्थान, तिथं निजामाचं राज्य होतं. तो अत्यंत जुलमी बादशाह होता आणि शेतकऱ्यांचं शोषण जागीरदार करत होते. त्याने जागीर व्यवस्था केली होती. जागीरदाराने ह्याला ठरलेला कर द्यायचा आणि बाकी आपण ठेवून घ्यायचा. त्या जमीनदार शेतकऱ्याकडून खूप कर गोळा करायचे, त्यातला ठरलेला कर निजामाला द्यायचे आणि बाकी कर आपण वापरायचे आणि चेंज करायचे. त्यामुळे कुळ असणारे शेतकरी पेटून उठले होते. त्यांच्या प्रक्षोभाला वाट दिली कम्युनिस्ट पार्टीनं आणि त्यांनी 1945च्या दरम्यान तेलंगणामध्ये शेतकऱ्यांची सशस्त्र आंदोलन सुरू केलं. उद्देश काय होता की जमीनदारीपासून शेतकऱ्यांचं मुक्तता करणं. त्या काळामध्ये त्यांनी ही जी लढाई लढली ती इतकी प्रखर होती की जवळपास 40,000 गावं त्या काळातले जमीनदारीच्या जोखडातून मुक्त झाले होते. 40,000 हेक्टर क्षेत्र म्हणजे 400-500 गावं असतील मुक्त झाले होते असं आपण म्हणता येईल. ही चळवळ स्वातंत्र्य मिळालं, हैदराबाद संस्थान भारतात सामील झालं तरी चालू राहिली. परंतु नंतर केंद्र सरकारनं, म्हणजे जेव्हा पंडित नेहरू पंतप्रधान होते आणि वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते, या काँग्रेस सरकारनं किंवा राष्ट्रीय सरकारनं, केंद्रीय सरकारनं ही सशस्त्र चळवळ स्वतंत्र भारतात नको, ती बरोबर नाही, ती गांधीजींच्या तत्वाविरुद्ध आहे म्हणून त्यांनी ती अक्षरशः चिरडून टाकली हिंसक पद्धतीनं. त्याला अहिंसा पाहिजे होती, शेतकऱ्यांची सशस्त्र क्रांती नको होती म्हणून ती संपवावी म्हणून त्यांनी परत हिंसेचा मार्ग केला. ही किती विसंगती, किती आयरोनी आहे लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा या तेलगू चळवळीमध्ये त्या काळचे उर्दूचे एक जानेमाने कवी मखदूम साहेब सामील होते. ते उर्दूचे मोठे लेखक कवी होते आणि ते प्रगतिशील लेखक चळवळीचे एक आधारस्तंभ होते. जे जुन्या हिंदी सिनेमाचे शौकीन आहेत त्यांना त्यांचं एक गाणं की आठवत असेल, एक चमेली के मंडवे तले दो बदन प्यार की आग में जल गए, एक चमेली के मंडवे तले, असं ते गीत होतं. ते जसे रोमॅन्टिक शायर होते तसे ते क्रांती गीतसंपी शायर होते.
आणि या शायरानं लेखणी सोडून हातात बंदूक घेतली शेतकऱ्यांसाठी. हा भारतातला एकमेव आजवरचा कवी आहे ज्यानं लेखणी सोडून जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांना त्यांचे हक्क मिळण्यासाठी हातात बंदूक घेतली होती. त्यामुळे ह्या कवीचं मी खरोखर लाल सलाम करतो. अण्णाभाऊ साठे हे मूळचे ग्रामीण भागातले वाटेगावचे असतात. त्याला शेतकऱ्यांचं दुःख माहीत होतं. त्यामुळे तेलंगणा संग्राम जो आहे शेतकऱ्यांचा हा खूप लोकविलक्षण आहे हे जर त्यांना भान होतं. त्यांचा अभ्यास होता, त्यांनी माहिती घेतली आणि त्यांनी एक तेलंगणाचा पोवाडा लिहिला शेतकऱ्यावरचा. त्या पोवाडा अतिशय त्या काळात लोकप्रिय झाला होता. ते जेव्हा कामगार सभेमध्ये हा पोवाडा सांगायचे, कारण शेवटी कामगार हे खेडेगावातून मुंबईला आलेले होते, त्यांचं शेतकऱ्याशी नातं होतंच. त्यामुळे त्यांना हे पटायचं आणि ते पेटून उठायचे. तो पोवाड्याच्या काही ओळी तुम्हाला मी ऐकवतो. तेलंगणाच्या संग्रामाचा हा पोवाडा आहे. तो असा आहे. परी शेतकरी तेलंगणचा गहूभर नचन मला. परी शेतकरी तेलंगणचा गहूभर नचन मला. सागर परी निजामावरी, सागर परी निजामावरी उसळणीवर आला. लोकशाहीसाठी जनतेने, लोकशाहीसाठी जनतेने एक होऊन पुकार केला. जी 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 जी. जमीनदारी आणि साहुकारी, जमीनदारी आणि साहुकारी क्रूर जहागिरी चूर करण्याला, चूर करण्याला त्याने निजामाच्या तख्ताला. क्रूर जहागिरी चूर करण्याला त्याने म्हणजे शेतकऱ्याने निजामाच्या तख्ताला हैदराबादेला हादरा बसविला, हादरा बसविला. निजामी राज्य बर्बाद, निजामी राज्य बर्बाद. दुमदुमदा नाद उमटे पडसाद. तेलंगण लाले लाल झाला, तेलंगण लाले लाल झाला. चहू बाजूनी उठला शेतकरी, चहू बाजूनी उठला शेतकरी. देऊन ललकारी, देऊन ललकारी. जी 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 जी. असा हा पोवाडा होता. म्हणजे मला हे सांगायचं आहे की अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थानं दलितांचे जसे कैवारी होते तसेच ते कामगार वर्गाचे आणि शेतकरी वर्गाचे देखील उद्धारकर्ते होते. त्यांच्याबद्दल त्यांना अनुकंपा होती, सहवेदना होती आणि त्यांच्या साहित्यामध्ये या तिन्ही वर्गाच्या सुखदुःखाचं चित्रण आलेलं आहे. पुढे लाल बावटानं, थोडं पुढे जाऊन सांगतो, पुन्हा मागे येतो. पुढे जाऊन लाल बावटानं संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंनी त्या काळात जी जनजागृती केली ह्या दोघांच्या मदतीनं ती अभूतपूर्व होती आणि पूर्ण महाराष्ट्र उठला. संयुक्त महाराष्ट्रामध्ये एस एन जोशी असतील, अण्णासाहेब आचार्य असतील, डांगे साहेब असतील, या सर्वांनी जे योगदान दिलं, प्रभुदान ठाकरे असतील, ते खूप मोठं होतं. परंतु त्याच्या जोडीला या त्रिमूर्ती शाहिरांनी म्हणजे अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि द.ना. गव्हाणकर यांनी लाल बावटाद्वारे जी जनजागृती केली, पोवाडे गाऊन, कवनं गाऊन, ती अभूतपूर्व होती. कारण शेवटी कोणतीही चळवळीला जसा विचार लागतो तशी भावना लागते. या नेत्यांनी, कम्युनिस्ट पक्षानं आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी, समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी विचार दिला. संयुक्त महाराष्ट्र का महत्वाचा आहे त्याला भावनाशील बनवलं या तीन कवितेनं, तीन शाहिरांनी. अण्णाभाऊ साठे त्या काळातली मुंबईची लावणी, इतर काही लावण्या प्रसिद्ध आहेत. त्यातली एक लावणी जी वर्गविग्रहाचा सिद्धांत मांडणारी आहे ही तुम्हाला मी ऐकतो. मुंबईत उंचावरी, मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रापुरी. लक्षात घ्या, मुंबईत उंचापरी मलबार हिल इंद्रापरी. आजही मलबार हिलला मंत्रालयात सर्व मंत्री राहतात, गव्हर्नर साहेब राहतात, त्यामुळे हे इंद्रपुरीच आहे. श्रीमंत माणसं राहतात, इंद्र आहे. मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी. कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती. परळात राहणारे, लालबागेत राहणारे, रात दिन राबणारे, मिळेल ते खाऊनी घाम गाळती. कामगार परळात राहणारे तसेच लालबागात राहणारे, रात दिन राबणारे, मिळेल ते खाऊनी घाम गाळती.
अशी ही मुंबईची लावणी त्यांनी दिली होती. आणि त्यातून त्यांनी हे मलबार हिलमधील शेटजी, भटजी, जमीनदार, कारखानदार, भांडवलदार, हे लालबाग, परळ आणि मुंबईत पसरलेल्या असंख्य लाखो कामगारांचं कसं शोषण करतात हे त्यांनी त्या कवितेतून दाखवलं होतं आणि लोकांचं जनजागरण केलं होतं. मित्रांनो, प्रगतिशील चळवळ हा एक विचार होता आणि त्याचा जो पाया होता तो होता रशियन क्रांतीचं तत्वज्ञान. हे तत्वज्ञान होतं वर्गविग्रहाचं, समतेचं, विषमता कमी करण्याचं, विषमता निर्मूलनाचं. आणि त्यांना हा जो वर्ग विग्रह आहे किंवा जो क्लास आहे हा मोडून काढायचा होता आणि समता आणायची होती. परंतु भारतामध्ये वर्गाबरोबर जात एक वास्तव्य आहे. केवळ वर्ग विग्रहाचा आग्रह धरून भारतामध्ये समता येणार नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वेळा सांगितलं होतं. आणि हाच सिद्धांत अण्णाभाऊ साठेंना काम करताना आला होता आणि त्यामुळे ते आंबेडकरांच्या विचाराचा मागोवा घेऊ लागले. तत्पूर्वी काम करणारे महात्मा ज्योतिबा फुले असतील, ज्योतिराव फुले असतील आणि राजे शाहू महाराज असतील, आणि थोडक्यात शाहू फुले आंबेडकरांचा विचार मागोवा घेऊ लागले. आणि त्या लक्षात आलं की प्लसचे तत्वज्ञान वर्गविग्रहाचं हे महत्त्वाचं आहे, परंतु ते पुरेसं नाही. आपल्याला जे समतेचं राज्य आणायचं आहे त्यासाठी पुरेसं नाही. त्याला आपण जाती अंताच्या लढाईची जोड दिली पाहिजे. हा जो विचार आहे जातीअंत झाला की भारतामध्ये समता येणार नाही, कारण जात म्हणजे असमानता आहे. कारण जातीमध्ये काही जण उच्च आहेत, काही जण नीच आहेत किंवा खालच्या आहेत. काही लोकांनी ऐशाराम करायचा, फक्त शिक्षण घ्यायचं, काही लोकांना शिक्षणाची कवाडं बंद, असा जो सिद्धांत. काही लोकांनी हलके कामं करायचे, मेली गुरं उडायचे, पादतानं बनवायचे, तुमचं 12 बत्तेदार असतील, कोणी तुमची दाढी हजाम करायचं, कोणी इतर काही गोष्टी करायचं. यामुळे एक विषमता होती. म्हणून जात ही विषमतेला पोषक आहे किंवा जात म्हणजे विषमता. म्हणून आपल्याला जातीय लढाई खेळलीच पाहिजे, हा जो विचार आंबेडकरांचा तो महत्त्वाचा होता. म्हणून अण्णाभाऊ साठेंनी काय केलं, आपल्या मार्क्स विचारावर एका अर्थानं आंबेडकरांच्या विचाराचं रोपण केलं. मी सुरुवातीला जेव्हा जय भीम लाल सलाम म्हणून तो वंदन केलं, त्याचा अर्थ हाच होता की जय भीम म्हणजे दलित मुक्तीचा प्रयोग किंवा जाती अंताची लढाई, आणि लाल सलाम म्हणजे संबंधधारी कामगारांना एक व्हा, शेतकरी कामगारांना एक व्हा आणि विषमता दूर करा. विषमता दूर होण्यासाठी कामगारांची प्रगती व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यांचं शोषण कमी झालं पाहिजे. परंतु एवढं न भागणार नाही, कारण हा शेतकरी जाती बाटला गेलेला आहे. समजा त्यांचे आर्थिक समृद्धी सुधारली तर त्यांच्यामध्ये जातीचे विचार निर्माण होतील, मग मी उच्च जातीचा तू नीच जातीचा असं सुरू होईल. म्हणून विषमता कमी होत असताना जातीभेद देखील मोडला गेला पाहिजे, हा विचार प्रस्तुत झाला. आणि त्यातून एक नवं वळण किंवा नवं दिशा अण्णाभाऊ साठेंनी या चळवळीत दिली, एका प्रकारचा म्हणता येणार नाही. परंतु त्याने ही जी विचार दिली द्यायचा प्रयत्न केला, परंतु त्याचं लिखाण मराठीत असल्यामुळे आणि ते साधारण 50 ते 60च्या दरम्यान त्यांचं जास्त कादंबरा कथा लेखन होतं. आणि तेव्हा ही चळवळ ही उतरणी लागली होती आणि त्याचा अनुवाद न झाल्यामुळे तो नंतर झाला. म्हणजे भारतापर्यंत, जगातील हिंदी, उर्दू किंवा इतर भाषा साहित्यकापर्यंत हा नवा विचार, हे जे मार्क्सवादावर आंबेडकरवादाचं कलम केलेलं होतं विचार होता की जातीअंताची लढाई आणि वर्ग विग्रहाचा सिद्धांत ह्याच्या मिश्रणातून आपल्याला भारतामध्ये मुक्ती येईल, समता येईल, विषमता कमी होईल, हा विचार इतर लोकांना पोहोचू शकला नाही. आणि दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये देखील ह्याच्यावर फारसा अभ्यास कोणी केला नाहीये. तो अभ्यास या निमित्तानं होणं आवश्यक आहे असं मला आज इथं आवर्जून सांगायचं आहे. तर आंबेडकरांनी हे अण्णाभाऊ साठेंनी जे लिखाण केलं त्या लिखाणाचं स्वरूप काय होतं, त्यांचे 2 योगदान होते. एक म्हणजे त्यांनी आपल्या कादंबऱ्यातून दलित वंचिताला हुंकार दिला. त्यांची पहिलीच कादंबरी फकीरा होती, जिचा नायक हा मांग समाजाचा होता.
मातंग समाजाचा होता, ते ज्या समाजाचे होते. त्यांच्या मामाच्या वरून हे पात्र त्यांनी घेतलं होतं असं म्हणलेलं आहे. परंतु वास्तव काही जरी असलं, कादंबरीतून जो फुकेरा येतो हा अन्यायाविरुद्ध, जात संस्थेविरुद्ध बंड करणारा पहिला दलित नायक आहे असं म्हणता येईल. भारतातील कदाचित हा भारतात पहिला दलित नायक असेल असं म्हणता येईल. त्यांची एक कथा आहे, स्मशानातील सोने. तुम्हाला लक्षात आठवेल की प्रेमचंदाने एक कथा लिहिली, कफन नावाची. ह्या दोन्ही कथेमध्ये इतकं साम्य आहे किंवा वैचारिक पातळीवर की कुठेही अण्णाभाऊ साठे प्रेमचंदाशी कमी पडत नाहीत. उलट एका अर्थानं स्मशानातील सोने ही कथा जास्त अंगावर येणारी आहे असं म्हणलं तर वावगं होणार नाही. कफन ही तेवढीच महत्त्वाची कथा आहे. म्हणजे कथा कादंबरीद्वारे त्यांनी दलित वंचित समाजाचं चित्रण केलं. मग त्यांचे दलित नायक कोण होते? मातंग समाज होता, दलित समाज होता, तमासगीर कलावंत होते, माकड वाले होते. म्हणजे जे 12 बलुतेदार आहेत, वंचित समाज आहेत, ज्यांना गाव कुसाबाहेर जगावं लागतं, जे भटके आहेत, विमुक्त आहेत, ज्यांना स्वतःची जमीन नाही, स्वतःचं घर नाही, ज्यांना स्थिर जीवन नाही, असे सर्व कष्टकरी कामकरी माणसांचं त्यांनी चित्रण केलं. आणि त्यांच्या कादंबऱ्याला इथून ते मांडल्यामुळे ते लोकप्रिय झालं. ते हाडाचे शाहीर होते आणि आपला वाचक वर्ग हा सामान्य माणूस आहे, त्याला सोप्या पद्धतीनं सांगितलं पाहिजे म्हणून त्यांनी रंजकतेचा आश्रय घेत साहित्य निर्मिती केली. परंतु त्यांच्यावर त्यांच्या साहित्याचा पुरोगामी आशय लक्षात न घेता केवळ हे एक रंजनवादी लेखक आहेत असा त्या शिक्का मारला गेला आणि मराठीच्या तथाकथित समीक्षकाने त्यांच्या दखल घेतली नाही. मराठी कादंबऱ्यावर ज्यांनी अनेक लिखाण, खूप महत्त्वाचं लिखाण केलं, त्या कुसुमाताई देशपांडेंनी देखील ह्यांची दखल घेतली नाही, हे नमूद केलं पाहिजे. नंतरही ज्यांनी लिखाण केलं कादंबरी संदर्भामध्ये त्यात त्यांनी अण्णाभाऊ साठेची एक तर उपेक्षा केली किंवा त्यांच्यावर 4-2 ओळीमध्ये हे केवळ रंजनवादी लेखक आहेत असं शिक्का मारून ते कलादष्टा त्यांचं साहित्य फारसं चांगलं नाही असं त्यांनी एक विश्लेषण केलं होतं. ते अर्थात चुकीचं होतं. त्यांच्या हयातीमध्ये अण्णाभाऊ साठेंना साहित्यिक मान्यता मराठी समाजाने दिली नाही, हे खरोखर दुर्दैव म्हणलं पाहिजे. आज ते जाऊन 50 वर्षापेक्षा जास्त काल लोटलेला आहे. आज त्यांच्या साहित्याचं मूल्यमापन पुन्हा खऱ्या अर्थानं सुरू झालेलं आहे, परंतु तेही अपुरं आहे. त्यात खऱ्या अर्थानं खूप अभ्यासपूर्ण लेखन व्हायला पाहिजे, डीपमध्ये जाऊन स्टडी केली पाहिजे असं वाटतं. तर त्यानिमित्तानं मी हा देखील भाग अधोरेखित करू इच्छितो. मित्रांनो, त्याने आणखीन एक गोष्ट केली. जसे ते कथा कादंबरीकार होते तसंच ते नाट्यलेखक, नाट्यकलावंतही होते. त्यांनी नाटकामधून सामाजिक प्रबोधन केलं. ते इतकं प्रभावी ठरत गेलं की तेव्हा महाराष्ट्राचे, म्हणजे संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वीच्या महाराष्ट्र गुजरात सरकारचे ते मुख्यमंत्री, तेव्हा त्या प्रधानमंत्री म्हणायचे, असे मोरारजी देसाई होते. त्यांनी चक्क महाराष्ट्रातील तमाशावर बंदी आणली होती. तेव्हा त्यातून मार काढण्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी लोकनाट्य सुरू केलं. म्हणजे तमाशाचं त्यांनी रूपांतर केलं लोकनाट्यामध्ये. हा मुक्त फॉर्म घेतला. ह्याचं एक कारण होतं, याची एक परंपरा होती. प्रगतिशील लेखक चळवळीनं पथनाट्याची चळवळ सुरू केली होती. म्हणजे पीपल्स थिएटरच्या अंतर्गत जन्म नाट्यमंच चळवळी, इप्टाची चळवळीमध्ये की लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर नेपथ्य नको, पडदा नको, ड्रेपरी नको, लोकांपर्यंत थेट आपण नाटकाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून गेलं पाहिजे, त्याचं प्रबोधन केलं पाहिजे. त्यातून पथनाट्याचा जन्म झाला. पुढे ही पथनाट्याची कला, त्याला एक फार मोठं वळण दिलं सरदार हाशमीनं पुढील काळामध्ये. परंतु त्या काळामध्ये पथनाट्य हे बऱ्यापैकी प्राथमिक अवस्थेत होते आणि हे कुठेतरी अण्णाभाऊ साठेच्या कलात्मक मनाच्या लेखकाला खटकत होतं. म्हणून त्यांनी ही जेव्हा बंदी आली तमाशावर, त्यांनी विचार केला की ही संधी आहे, तर आपण स्वराचं रूपांतर केलं पाहिजे. म्हणून त्यांनी तमाशामध्ये काही बदल केले आणि नवा लोकनाट्याचा फॉर्म आणला. त्यात त्यांनी काय केलं, गवळण कटा केली.
का गळम काढून गेली? गवळण म्हणजे स्त्रीची छेड काढणारी अश्लीलता. ते स्त्रीपूजक होते आणि प्रगतीशील लेखक चळवळीमध्ये स्त्रीपुरुष समानता अभिप्रेत असल्यामुळे स्त्री जातीची अवहेलना होईल, विटंबना होईल किंवा त्यांच्या मनाला लागेल अशी अश्लीलता नको म्हणून त्यांनी गवळण फाटा दिला. पुन्हा कम्युनिस्ट पार्टी ही धर्म न मानणारी किंवा धर्माला महत्त्व कमी देणारी असल्यामुळे आणि अण्णाभाऊ साठे तसे असताना त्यांनी गण हा प्रकार ला मधून जे गण वेगळं बन दिलं, गण ठेवला, परंतु गणाची सुरुवात गणपती स्तवनानं होते ते रद्द करून त्याने राष्ट्रपुरुष आणि भारताच्या देशाच्या नावाने वंदन सुरू केलं. त्यांचं जे गाणं होतं, गण होता, त्या गणाचा एक गणाचा तुम्हाला मुखडा ऐकवतो म्हणजे तुम्हाला कळेल की त्यांनी गणामध्ये किती मूलभूत बदल केला. की आता आजही तमाशामध्ये किंवा लोकनाट्यामध्ये गण म्हणला की देवाची स्तुती आली, गणपती स्तुती आली, परंतु अण्णाभाऊ साठेच्या सर्व लोकनाट्यामध्ये जे गण असायचे ते देशाच्या नावाने असायचे आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असायचे. त्यांचं एक गण असा आहे, प्रथम मायभूमीच्या चरणा, प्रथम मायभूमीच्या चरणा, छत्रपती शिवाजी चरणा, छत्रपती शिवाजी चरणा, स्मरोनी गातो कवना, जी 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 जी. म्हणजे त्यांच्या प्रत्येक लोकनाट्याची सुरुवात भारत मातेला वंदन करून व्हायची आणि त्यानंतर भारताचे सर्वात महान सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचा अस्मितेचा बिंदू आहेत त्यांच्या चरणानं व्हायची. त्यामुळे अण्णाभाऊ साठेंनी प्रगतीशील लेखक चळवळीला जे योगदान दिलेलं आहे ते तुम्हाला कथन केलेलं आहे. त्यांनी जे कार्य केलं, त्यांचा जो अनुबंध होता ह्या चळवळीशी, त्याचे 5 मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगून मी आज थांबणार आहे. पहिला मुद्दा हा आहे की अण्णाभाऊ साठे हे थोर वैश्विक लेखक होते. त्यांचं साहित्य जगात पोचलं होतं कारण त्यांचं साहित्य म्हणजे मानवमुक्तीचा विचार मांडणारं वैश्विक साहित्य होतं. हे त्यांचं पहिलं मोठेपणा किंवा वैशिष्ट्य. दुसरं म्हणजे ते प्रलसेच्या म्हणजे प्रगतीशील लेखक चळवळीच्या समता, बंधुता आणि अन्यायविरुद्ध पेटून उठणं, पुरोगामी विचार देणं, या प्रगतीशील लेखक चळवळीच्या कसोटीवर त्यांचं साहित्य 100% खणखणीत उतरतं. म्हणून ते खऱ्या अर्थानं प्रगतीशील लेखक चळवळीचे एक बिनीचे शिलेदार सेनापती होते असं म्हणता येईल. त्यांचं योगदान फार मोठं आहे या चळवळीला. प्रदर्शेचं म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, प्रगतीशील लेखक चळवळ आणि इप्टाच्या वर्गविग्रहाला त्यांनी जाती अंताच्या लढाईचा विचार दिला, कलम केलं. क्लास आणि कास्ट ह्या दोन्हीचाही बिमोड झाल्याविना भारतामध्ये समता, बंधुता येणार नाही. म्हणून त्यांनी मार्क्स आणि आंबेडकरांचा विचाराचं एक सुयोग्य मिश्रण केलं आणि भारतासाठी क्लास आणि कास्ट हे महत्त्वाचे असून ते मिटले पाहिजेत हा विचार दिला. म्हणून प्रगतीशील चळवळीचं तत्त्वज्ञान त्यांनी एक नवी भर दिली. हे त्यांचं वेगळं मोठेपण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी प्रदर्शेच्या पथनाट्याला त्याच्या पुढे जात कलात्मक असं लोकनाट्याचं देणगी दिली. लोकनाट्य हे पथनाट्यासारखंच असतं, परंतु त्यामध्ये गण असतो, एक वग असतो किंवा कथानक असतं. आणि हे कथानक कसं होतं? राजाचं नव्हतं, सेनापतीच नव्हतं, तर ते शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या सुखदुःखांची कहाणी होती. त्या वगनाट्याचे नायक शेतकरी, कामगार हे असायचे. त्याच्या नायिका ह्या शेतकऱ्यांच्या पत्नी, बायका, मुलं असायच्या, आई असायच्या. आणि त्याचे जे विलन किंवा खलनायक असायचे ते भांडवलदार, शेठजी, भटजी असायचे. म्हणजे त्यांनी आजच्या काळातले जे घडत होतं त्यातून कथानक तयार केलं आणि ह्या वगनाट्याला किंवा लोकनाट्याला एक नवं वळण दिलं. म्हणून त्यांनी पथनाट्याच्या पुढे जात लोकनाट्याची निर्मिती केली. ही देणगी केवळ महाराष्ट्राला नव्हती, भारताला होती. लोकनाट्याचा फॉर्म हा भारतातील सर्व प्रांताच्या, सर्व भाषेच्या लोकांनी स्वीकारला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. त्यांची जी शेवटची देणगी जी महत्त्वाची आहे ती म्हणजे भारतीय दलित साहित्याचे जनक होते.
त्यांची फकीरा ही पहिली दलित नायक असलेली कादंबरी मराठीतली होती आणि भारतातली होती. मराठीतून दलित साहित्य हे देशात गेलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मराठीमध्ये दलित चळवळ ही 1960 साली बोलतो उपर आल्यापासून आम्ही म्हणतो. परंतु त्यापूर्वी बाबुराव बागुल कथालेखक होते, त्यांच्याही आधी खूप मोठ्या प्रमाणात विपुल प्रमाणात जवळपास 30-32 कादंबऱ्या आणि 20 कथासंग्रह लिहिणारे अण्णाभाऊ साठ्यांनी त्यांच्या 80% साहित्यामध्ये दलित नायक नायिकांचं सुखदुःख मांडलं होतं. म्हणून त्यांच्याकडे हा अग्रपूजेचा मान जातो आणि त्यामुळे ते केवळ मराठीच नाही तर भारतीय दलित साहित्याचे जनक आहेत आणि यातून त्यांनी आपलं पुरोगामित्व सिद्ध केलं आणि प्रगतिशील लेखक चळवळीला एक नवा आयाम दिला. अशा ह्या 5 पद्धतीनं अण्णाभाऊ साठे यांनी प्रगतिशील लेखक चळवळीला योगदान दिलं आणि ते त्या चळवळीचे आधारस्तंभ बनले. आज ही चळवळ बऱ्यापैकी थंडावलेली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपण प्रयत्न करत आहोत ही चळवळ पुन्हा प्रस्थापित होईल, परंतु आपल्याला खूप वाटचाल केली पाहिजे. परंतु हा विचार खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये त्याचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. जागतिकीकरणानंतर काय झालेलं आहे, माणसाचं महत्त्व कमी झालेलं आहे, पैशाचं महत्त्व वाढलेलं आहे आणि शोषणाचे नवे नवे आयाम निर्माण झालेले आहेत. आज शोषणाचे अनेक पैलू उजागर होत आहेत आणि श्रीमंत गरिबामधली दरी वाढत चाललेली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. संबंध काही गावच्या गाव लोक आपले गाव विकायला काढतात. पाण्यासाठी लोकांना मरण पत्करावं लागतं. आपण अलीकडे हे कोविडमध्ये पाहिलेलं आहे. कामगारांचे स्थलांतर झालं, पायी गेले, सायकलवर गेले 500 किलोमीटर 1000 किलोमीटर. त्यांच्या वेदना पाहताना लक्षात आलं की आज हा समाज किती भुके कंगाल आहे आणि ही भुके कंगालता सरकारच्या धोरणानं आलेली आहे आणि ह्या खौजा धोरणानं आलेली आहे. खौजा म्हणजे खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरणाने आलेली आहे. म्हणून आजही आपल्याला लोकांना आपण अन्न देऊ शकत नाहीत, छप्पर देऊ शकत नाहीत, ही तेवढी दुर्दैवी गोष्ट आहे. साहिल लुधियाने एक गाणं लिहिलं होतं, ऐसा बने समाज सबको मिले अनाज. ऐसा बने समाज सबको मिले अनाज. आजही आपल्याला 80% लोक भारताचे रेशन व्यवस्थेत अवलंबून राहतात. जर रेशन धान्य मिळालं नाही तर ते भुकेही झोपले जातात. म्हणजे आजही खूप मोठा भारताचा वर्ग रोज रात्री उपाशी झोपायला जातो. जेव्हा भरल्या पोटी भारतातला प्रत्येक नागरिक झोपी जाईल तेव्हाच खऱ्या अर्थानं भारताने समाजवाद येईल. हे महत्त्वाचं आहे. आणि हे केवळ स्वातंत्र्य मिळून म्हणजे गोरे इंग्रज गेले आणि काळे भारतीय आले म्हणून बदल होणार नाही. हे 1947 साली अण्णाभाऊ साठेने ओळखलं होतं. 15 ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो आणि 16 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंनी एक मोर्चा काढला होता आणि त्यांची घोषणा काय होती, ए आझादी झूठी है क्योंकि जनता भूकी है. तेव्हा अनेकांना ते खटकलं होतं की आज आपलं स्वातंत्र्य मिळाले आणि दुसऱ्या दिवशी हे काय करतात आणि त्याच्या लोकांनी खूप नावं ठेवले. परंतु आज 50 वर्षानंतर अण्णाभाऊ साठे किती खरे होते. आजही ऐसा बने समाज सबको मिले अनाज ही वस्तुस्थिती अवतरलेली नाही. सर्वांच्या डोक्यावर छप्पर अजूनही मिळालेलं नाहीये. तेव्हा ही आझादी किती खरी. आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळालं परंतु आर्थिक मिळालं का? कारण पोटाची खळगी भरत नाही, डोक्यावर छप्पर नाही, आर्थिक आझादी नाही. सामाजिक आपल्याला लोकशाही किंवा स्वातंत्र्य मिळालं का? अजूनही मतभेद जातीभेद संपलेला नाही. आजही गरीब श्रीमंती आहे, हा सामाजिक भेद आहे. त्यामुळे आपल्याला सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य मिळालं नाही आणि त्यामुळे आपलं स्वातंत्र्य हे 47 साली आपल्याला बापूजींनी दिलं ते अपुरं आहे. ते जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला शाहू फुले आंबेडकरच्या मार्गाने चाललं पाहिजे. मार्क्सचा विचार शिरोधार्य मानला पाहिजे. समाजवादाची कास पकडली पाहिजे आणि या देशामध्ये प्रत्येकाला पोटभर धान्य मिळेल, अन्न मिळेल. रोज प्रत्येक माणूस भरल्या पोटीनं झोपी जाईल असा भरल्या पोटी झोपी जाणारा भारत निर्माण होईल. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपली सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य होईल आणि आपण जे स्वातंत्र्य मिळवलं 47 साली राजकीय, त्याला आर्थिक
आणि सामाजिक साधनांची जोड दिल्यानंतरच खऱ्या अर्थानं आपण भारतीय माणूस मुक्त होईल गरिबीपासून, शोषणापासून, अंधकारापासून. तेव्हा मित्रांनो, आज आपण जे स्मरण करायचं आहे अण्णाभाऊ साठेंचं आणि इतर महापुरुषांचं, ते यासाठी की हा विचार त्यांनी आपल्याला दिलाय, आपण त्याबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे. अण्णाभाऊ साठेंनी शेवटी काय सांगितलं होतं, जग बदल घालून घाव सांगून गेले भीमराव. म्हणजे भीमराव आंबेडकरांनी हे जग बदलायला सांगितलं. त्यासाठी शिका, संघटितपणे संघर्ष करा. आज आपण शिकत आहोत, पण संघटितपणा दूर आहे आणि संघर्ष आज थांबलेला आहे. 1930 साली, 40 साली, 50 साली, 60 साली जवळपास दत्ता सामंताच्या उद्यापर्यंत कामगार वर्ग हा लढाऊ होता. आज तो संघर्ष करा विसरलेला आहे. बुद्धिवादी लोक संघर्ष करा विसरलेले आहेत. 1948 साली मखदूम साहेबांनी लेखणी सोडून हाती बंदूक घेतली होती शेतकऱ्यांसाठी. असे आपल्याला गतिशील लेखक, कलावंत पाहिजे आहेत. आणि त्याचबरोबर सामान्य माणसं हे क्रांतिकारक व्हायला पाहिजेत. जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं समता येणार नाही. हा विचार आणि हा संदेश आपल्याला अण्णाभाऊ साठे साहित्य देतं, त्यांचं जीवन चरित्र देतं, त्यांचं जीवन संघर्ष देतं. म्हणून आज त्यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं या व्याख्यानमालेद्वारे, प्रबोधन व्याख्यानमालेद्वारे मी त्यांना वंदन करतो आणि सर्व श्रोत्यांना विनंती करतो की आपण अण्णाभाऊ साठेला पूजू नका, त्यांचा विचार आत्मसात करा. तो विचार क्रांतिकारी होता. तो विचार जसा आंबेडकरवादी होता तसा तो मार्क्सवादी होता. म्हणून आपल्याला जय भीम आणि लाल सलाम म्हणत मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद ह्याचं मिश्रण केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं भारतामध्ये वर्गविहीन आणि जातविहीन समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मी पुन्हा एकदा त्यांना स्मरण करतो, वंदन करतो आणि मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, लाल सलाम आणि जय भीम. नमस्कार. भाषण केलं मी ऑनलाईन होतं.